तुम्ही एकदा जरी ही अख्खल्या मुगाची आणि मठाची आमटी करून खाल्ली ना तर मग बस मी सांगते तुम्हाला तुम्ही नेहमीच अशी बनवून खाणार, कारण की लागतेच एवढी टेस्टी ना की त्याला आपण नेक्स्ट टाइम सुद्धा बनवतोच. मग त्यासाठी काय करायचं, मठ घ्यायचे, मूग घ्यायचे, दोन्ही सेम सेम घ्यायचे आणि तुम्हाला याच्यातली एकाची सुद्धा करायची असली ना तरी सुद्धा चालते बरं का. नंतर त्याला भाजून घ्यायचं, कुकरमध्ये टाकायचं, 1-2 पाण्याने धुवून घ्यायचं, परत पाणी टाकायचं, मीठ टाकायचं थोडंसं आणि याला मीडियम गॅसवरती 2-3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या. नंतर मसाल्यासाठी सुकं खोबऱ्याचे काप कापून घ्यायचे, त्याला भाजून घ्यायचं तेल टाकून. नंतर त्याच्यामध्ये धने टाकायचे 1 चमच, त्याला पण भाजून घ्यायचं. आणि इथं 2 कांदे घेतलेत मीडियम साईजचे, त्याला टाकले तव्यावरती, अद्रक लसूण टाकला, हिरवी मिरची टाकली. नंतर त्याच्यात त्यांना थोडीशी कोथिंबीर टाकायची. आता या कांद्याला चांगले असे काळे डाग पडूस्तोय ना भाजून घ्यायचं, काढून घ्यायचं. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि लसूण टाकायचं, थोडासा त्याला बारीक करून घ्यायचं, त्याला काढून घ्यायचं आणि त्याच भांड्यामध्ये लगेच आपण जो भाजून ठेवलेला मसाला होता ना तो टाकून द्यायचा, पाणी टाकून याला बारीक करून. आता जे मटमोग आहेत ना ते सुद्धा चांगले शिजलेले तुम्ही बघू शकता बरं का, असे मस्त शिजून घ्यायचे. नंतर पळीने असं थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे आबडधोबड फुटले पाहिजेत. नंतर लगेच गॅसवर कढई किंवा पातेले ठेवायचं, तेल टाकायचं, तेल गरम झालं का लगेच लसूण खोबरं बारीक केलं तर ते टाकून द्यायचं, कढीपत्त्याचे पान असले टाकायचे थोडेसे. नंतर लगेच त्याच्यामध्ये मसाला टाकायचा. तर मसाल्यामध्ये इथं मी माऊली मसाले ब्रँड यांचा मसाला घेतलाय, त्यांचा गरम मसाला आणि काळा मसाला दोन्ही 1-1 चमच टाकायचे, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकून द्यायची. लगेच आपलं बारीक करून घेतलेलं वाटण टाकून द्यायचं, मीठ टाकायचं आणि या वाटणाला थोडंसं असं तेल सुटूस्तोय ना परतून घ्यायचं. नंतर लगेच मटमूग टाकून द्यायचे याच्यामध्ये आणि आता पाणी टाकायचं. तर पाणी थोडंसं जास्तच असतं बरं का, आमटी पातळ जास्त एवढी घट्ट पण नसते. आणि आता मीडियम गॅसवर याला 10-1 मिनिटं उकळून घ्यायचं बरं. मग नंतर गॅस बंद करायचा आणि वरून अशी कोथिंबीर टाकायची बरं का. आता भाकर असेल तर मस्त चुरायची, वरून अशी आमटी टाकायची, लिंबू पिळायचं आणि मस्त चुपून घ्यायची. आता माझ्याकडे भाकर नव्हती म्हणून मी भाताबरोबर खाऊन घेतलं बरं का. तर तुम्ही एकदा बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माऊली मसाले सुद्धा 1 नंबर बरं, कारण की थोडा जरी मसाला टाकला ना असा भारी कलर आणि चव येते ना काय सांगावं तुम्हाला. तर तुम्हाला हे मसाले पाहिजे असतील ना तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, तुम्ही तिथूनही ऑर्डर करू शकता किंवा त्यांच्या आयडीची लिंक मी माझ्या बायोमध्ये दिली, तुम्ही तिथूनही ऑर्डर करू शकता.